मराठवाड्यामध्ये अवकाळी पावसानं हाहाकार उडवलाय। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय। विजेनंही तांडव केले। वीज पडून 2 जण ठार झालेत तर 3 जण गंभीर जखमी आहेत आणि वीज पडल्यानं 26 जनावरं दगावली आहेत। अनेक ठिकाणी घरांवरचे पत्रेही उडालेत। संभाजीनगरमध्ये पावसानं हाहाकार केलाय। या पावसामुळे अनेक भागातल्या रस्त्यांवर पाणी झालंय, त्यामुळे वाहतुकीलाही अडथळा निर्माण होतोय। वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। संभाजीनगरमध्ये पैठण इथं वादळी वाऱ्यासह पावसानं हाहाकार केला। वादळी वाऱ्यामुळे झाडांची पडझड झाली। पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला, त्यामुळे विजेअभावी नागरिकांचे प्रचंड हाल झाले। संभाजीनगरच्या पैठणमधल्या वडजी गावात एका 65 वर्षाच्या शेतकऱ्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली। कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्यानं आत्महत्या केली। या प्रकरणात गुन्हा दाखल झालाय। पोलिसांकडून पुढचा तपास सुरू आहे। संभाजीनगरमधल्या पैठण इथं शिळ्या मटणातून 14 वीटभट्टी कामगारांना विषबाधा झाली। यातल्या एका 23 वर्षाच्या महिलेचा मृत्यू झाला तर 13 कामगारांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। 13 कामगारांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय। संभाजीनगरमध्ये परीक्षेत कॉपी आढळलेल्या 9 महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडून प्रत्येकी 50,000चा दंड आकारण्यात येणार आहे। परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेतलाय। तसंच कॉपी प्रकरण आढळलेल्या परीक्षा केंद्रावरील पदही रद्द करण्याचे आदेश कुलगुरूंनी दिलेत।